शाह, JP नड्डा आणि आमचे कोर कमिटीचे सर्व मेंबर, महाराष्ट्राचे आमचे प्रभारी भूपेंद्र यादव, आमचे सहप्रभारी वैष्णवजी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या सर्व टीमचे मनापासून आभार मानते की त्यांनी माझं इथे मला विधान परिषदेचा नामनिर्देशन दाखल करायची संधी दिली. लोकसभेच्या पराभवानंतर तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी दाखल जाहीर झालेली आहे. विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने ही उमेदवारी बघताय का? तसं मी बघण्याचं काही कारण नाही आणि तसं असेल तरी काय त्याच्यामध्ये अयोग्य नाही. कारण जर पार्टीने एखादा निर्णय केला असेल भविष्याचा वेध घेऊन तर त्याच्यामध्ये काही अयोग्य नाही. त्याच्यामध्ये योगदानच देण्याचा माझा सदैव प्रयत्न आहे. राज्यसभेची उमेदवारी न मिळता तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे, समाधानी आहात का? मी जास्त आनंदी आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पाठीमागच्या काही दिवसापासून बंद आहे. राज्य सरकारने यापूर्वी कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव 13 सहकारी साखर कारखान्याचा पारित केला होता. काल केंद्र सरकारने NCDC मार्फत 13 सहकारी साखर कारखान्यांना 2000 कोटीची मदत दिलेली आहे. पंकजा मुंडेवर कुठे अन्याय केला जातो का? या संदर्भात काय सांगा? याच्यावर मी आता काही सांगणार नाही. आता मी स्वतः पण खूप आनंदात आहे की मला फॉर्म भरायचा आहे आणि मी त्याच गोष्टीवर फोकस करू.